निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेल यांना भोवणार आहे। मतीन पटेल यांचं नगरसेवक पद देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू, महापौरांची माहिती। मतीन पटेल यांनी अनधिकृत बांधकामं केल्याचं देखील उघड झालंय। महाराष्ट्र पालिका कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता। नाशिकच्या टीसीएसच्या प्रकरणी निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर। पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं तपासामधून समोर आलंय। धार्मिक विधी आणि शिक्षणामधून पीडितेचं मतपरिवर्तन केल्याचं समोर। नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणामधील आरोपी निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवला। निदाच्या मोबाईलमधून अनेक रहस्य बाहेर येण्याची शक्यता आहे। निदाने डिलीट केलेले मेसेजेस, व्हिडिओ, नंबर्स पुन्हा एकदा रिकव्हर होणार आहेत आणि यामधून निदा कोणाच्या संपर्कात होती का याची देखील माहिती मिळेल। निदा खान इम्तियाज जलील यांच्या भावाच्या पत्नीची नातेवाईक आहे, त्यामुळे जलील यांचा निदा खान सोबत थेट संबंध आहे। संजय शिरसाट यांनी हे गंभीर आरोप केले। मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून चौकशीची देखील मागणी करण्यात आली आहे। निदा खान ही इम्तियाज जलीलच्या भावाची जी बायको आहे तिची नातेवाईक आहे। आता हे नवीन प्रकरण समोर आलेलं आहे आणि म्हणून आता ती प्रकरण आणखीन गांभीर्याने घ्यायची गरज आहे। बोंधू अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता आहे। खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून न्यायालयामध्ये अर्ज केल्याची सूत्रांची माहिती। खरातच्या विविध बँकांच्या खात्यामधील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला दाट संशय। अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्याचा संशय। मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावरती गोवंश तस्करीचा गुन्हा। शहरामध्ये 3 ठिकाणी पोलिसांचे छापे। 18 गोवंशांना घेतलं ताब्यात। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती जनावरं विक्रीसाठी आणल्याचा संशय। पोलिसांची कारवाई सुरू असताना अब्दुल मलिक यांनी शासकीय कामामध्ये अडथळा आणला। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा ट्रॅव्हल जिहादच्या विरोधामध्ये मोर्चा। नगर पुणे महामार्गावरती ट्रॅव्हल जिहादच्या विरोधामध्ये रास्ता रोको। ट्रॅव्हल जिहाद करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी। आश्वासनाच्या नंतर आंदोलन मागे। विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करणाऱ्या आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही आणि या निषेधार्थ पुण्यामधल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पुरोगामी संघटनांनी आंदोलन केलंय। विकास लवांडे, प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड हे आंदोलनामध्ये सहभागी। कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन। रंकाळा तलावामधील म्युझिकल फाउंटनच्या कामामध्ये कुठलीही तडजोड नको, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचना। रंकाळा तलाव संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामाची क्षीरसागर यांनी पाहणी केली आहे। हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये पाण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन। सिद्धेश्वर धरणामधील पाणी केळी तलावामध्ये सोडण्याची मागणी करण्यात आली आहे। केळी तलाव पूर्णपणे कोरडा पडलाय। 10 ते 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं दिव्यांगांच्या प्रश्नाच्या संदर्भात आंदोलन। दिव्यांग महिलेच्या हातगाडीवरती कारवाई करून व्हीलचेअरवरून नेणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आलेला आहे। व्हीलचेअर घेऊन या ठिकाणी आंदोलन देखील केले जात आहे। पुढची बातमी बघूयात। पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवरती महानगरपालिकेने कारवाई केली आहे। अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केल्याचा खुलासा, तर या परिसरामध्ये 21 पेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळं असल्याची माहिती समोर आली। राजापूर तालुक्यामधल्या नाणार आणि सागवे गावामध्ये होणारी बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी ही रद्द करण्यात आली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा निर्णय घेतला। स्थानिक लोकांनी बॉक्साईट उत्खनन करायसाठी विरोध केलेला होता। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत वाळवा तालुक्यामधल्या बोरगावमध्ये नागरिकांनी बंद पाळलाय। शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला। खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती बाधित होणार आहे। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यामधील बेगमपूरमधल्या शेतकऱ्यानं 2 एकरावरचा कांदा पेटवून दिलाय। कांद्याला 1 ते 5 रुपयाचा भाव मिळतोय, त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघेनासा झालाय। कांदा बाजारामध्ये विक्रीसाठी नेला तर पदरामधून पैसे टाकावे लागतात, त्यामुळे संतापलेल्या शेतकरी लखन माने यांनी आपल्या शेतामधला कांदा पेटवला। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत वाळवा तालुक्यामधल्या बोरगावमध्ये नागरिकांनी बंद पाळलेला आहे। शासनाच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केलाय। वादळी वाऱ्यामुळे आंबा बागेला मोठा फटका बसतोय। गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या भागी गावामधल्या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय।
100 आंब्याच्या झाडांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा ऊसाच्या पिकाला देखील फटका. उन्हामुळे ऊसाचं पीक करपून चाललंय, तर वेळेवरती पाणी देखील देता यावं यासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत नसल्याची शेतकऱ्याची तक्रार. यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीपाच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. पुढील महिन्यामध्ये पावसाळा सुरू होणार असल्यामुळे शेती कामांना वेग. दुपारी ऊन असल्यामुळे शेतकरी पहाटेपासून शेतीच्या कामाला लागतायत. यावर्षी जिल्ह्यामध्ये 9 लाख हेक्टरवरती खरीपाच्या पिकाची लागवड होते आहे. धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये तापमानाचा पारा 43 ते 44 अंशांपर्यंत जाऊन ठेपलाय. वाढत्या तापमानामुळे रस्ते देखील ओस पडले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. नागपूरमध्ये कौटुंबिक वादाच्या नंतर रागाच्या भरात एक नशेखोर तरुणाचा इमारतीच्या गच्चीवरून पाईपच्या मदतीनं खाली उतरण्याचा प्रयत्न. मात्र 5व्या मजल्यावरती आल्यानंतर भीती वाटल्यामुळे तो खिडकीवरती बसून राहिला. नशा उतरल्याच्या नंतर मदतीसाठी त्याने आरडाओरड केली. पोलीस आणि अग्निशमन दलानं त्याची सुटका केली आहे. नाशिकमधल्या मालेगावमधल्या मोक्षगंगा नदी अस्वच्छ झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नदीमध्ये प्लास्टिक आणि कचरा साठून राहिलाय. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई सोबतच नदीची स्वच्छता करण्याची स्थानिकांची मागणी आहे. सोनं आणि चांदीचे दर वाढल्यामुळे तुळजाभवानी मंदिराला दान करण्यात येणाऱ्या सोने आणि चांदीमध्ये यंदा घट होतीये. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 7 किलो सोनं कमी आलेलं आहे. खजिन्यामध्ये 2 वर्षात 28 किलो 408 ग्रॅम सोनं आणि 523 किलो चांदीची भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या देवगडमधल्या कुणकेश्वर मंदिरामध्ये 11,000 हापूस आंब्यांची आरास. आंबा बागायतदारांनी कुणकेश्वर मंदिराला हे आंबे दिले. यंदा आंब्याचं उत्पादन कमी झालंय, तरी देखील कुणकेश्वराच्या चरणी आंबे अर्पण करण्यात आले. शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये आजपासून भाविकांना मोबाईल वापरण्यासाठी प्रतिबंध आहे. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं म्हणून मंदिर प्रशासनाचा निर्णय. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठार परिसरामध्ये पुन्हा एकदा गव्याचं दर्शन झालंय. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कास परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी. रस्त्यावरती गवे येत असल्यामुळे वाहन चालकांची भंबेरी. वन विभागाचं पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन. अमरावती शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 2 जणांची हत्या झाली आहे. शहरामधील युवा स्वाभिमान नगरमध्ये रवींद्र राजूरकर यांची जुन्या वादामधून हत्या झाली, तर मध्यरात्रीच्या नंतर सय्यद नजीम सय्यद सालार यांची हत्या आहे. दोन्ही घटनेमधल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधांमधून पतीला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न. पत्नी आणि प्रियकराला अटक. महिलेचा पती गजानन मोरे हा थोडक्यात बचावलाय. यवतमाळच्या वडगावमधल्या घटनेमुळे खळबळ. मुंबईमधल्या जोगेश्वरी इथल्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरला खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. जुन्या व्हिडिओच्या आधारे बदनामीची धमकी देत 15 लाख रुपयांची मागणी. एक महिला आणि 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. डॉक्टरची जोगेश्वरी पोलिसांमध्ये तक्रार. पुण्याच्या पर्वती परिसरामधील अरण्येश्वर तावरे कॉलनीमध्ये गाड्यांची तोडफोड. तरुणांनी नशेच्या अवस्थेमध्ये गाड्यांची तोडफोड केली आहे. किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती. सांगलीमध्ये नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. आरोग्यासाठी घातक आणि नशेसाठी वापरली जाणारी 74 ट्रेमिमाइड इंजेक्शन जप्त करण्यात आली. आष्टामधून या प्रकरणी 2 जणांना अटक झाली आहे. इंजेक्शन विक्रीचा तरुणाकडे कुठलाही परवाना नव्हता. सांगली एलसीबीची कारवाई. कोल्हापूरमधल्या पन्हाळा तालुक्यामधल्या मरळी इथे ऊसाच्या शेतामध्ये गांजाची रोपं लागलेली दिसली. 25 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. भिकाजी पाटील या शेतकऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. सांगलीमधल्या आटपाडी तालुक्यामधल्या माण नदीपात्रामध्ये वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाई. महसूल प्रशासनाकडून वाळू उपसा करणारा जेसीबी देखील जप्त करण्यात आला. तहसीलदार शीतल बंडगर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई. जवान असल्याचं भासवून मुंबईमधल्या केमिकल पुरवठादार कंपनीची 20,88,000 रुपयांची फसवणूक. सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार कंपनीमध्ये अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पदावरती कार्यरत. बीडच्या माजलगाव अत्याचार प्रकरणाच्या नंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करणाऱ्या वडिलांना न्यायालयीन कोठडी. तर महिला डॉक्टर नरगिस शेखच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. अटकही होण्याची शक्यता आहे. साताऱ्यामधल्या खटाव तालुक्यामधल्या चोराडे फाटा इथे भीषण अपघात झाला. कारनं दुचाकीला उडवलं. या अपघातामध्ये पती पत्नी गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. जळगाव शहरामधल्या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाला भीषण आग लागली. दुकानामधलं सगळं साहित्य जळून खाक झालंय.
दुकानासमोर साफसफाई झाल्याच्या नंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्याला आग लावली होती आणि हीच आग इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानापर्यंत पसरली. यामध्ये मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधल्या शिऊर बंगला इथे आग लागली. या आगीमध्ये 7 ते 8 दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगीमध्ये पानाची टपरी, नाश्त्याचं हॉटेल, मोटर गॅरेज तसंच इतर छोट्या व्यावसायिकांची दुकानं देखील जळून खाक झाली आहेत. पुढील वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. देशहितासाठी इंधन गरजेनुसार वापरा, खाद्यतेल जपून वापरा. देशाच्या नागरिकांना उद्देशून पंतप्रधान मोदींनी हे आवाहन केलंय. आखाती युद्धामुळे वस्तूंच्या जागतिक पुरवठा साखळीवरती परिणाम. जागतिक संकटाच्या काळात दूरदर्शी आवाहन. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावरती अमित शहांचं विधान. भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आराखडा तर स्थिर, बलवान आणि अग्रगण्य राष्ट्र घडवण्यासाठी एक निर्णायक पाऊल असल्याचं शहांचं वक्तव्य. सध्या निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा आर्थिक स्थितीवरती परिणाम होतोय. आपल्या देशामधील गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा योग्य वापर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधानांनी आवाहन केलंय. सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे. तर पंतप्रधान मोदींचं आवाहन हा त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका. तर देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम नाही, राहुल गांधींचं वक्तव्य. राहुल गांधी यांनी देशानं त्यांना नाकारलेलं आहे. त्यांनी पंतप्रधानांवरती टीका करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन राहुल गांधींना कळणारही नाही. राहुल गांधींच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनावरती काँग्रेसनं टीका केली आहे. निवडणूक असल्यामुळे मोदींनी योग्य पावलं उचलली नाहीत. आता निवडणूक संपल्याच्या नंतर मोदी जबाबदारी जनतेवरती लोटून मोकळे होत असल्याची काँग्रेसची टीका. देशवासियांना पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन करणारे मोदी 4 गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंची टीका. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीचं वर्तन देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजींचं आहे. सकाळी सांगतात लोकांना की पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, कार पुलिंग करा, मेट्रोचा वापर करा, आणि संध्याकाळी 100 गाड्यांचा ताफा घेऊन ते रोड शो करतात. लोकांना सांगतात तुम्ही फॉरेन टूर्स कमी करा, बंद करा, आणि आता ते 4 देशाच्या युरोपच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. महासत्तेच्या नावाखाली जनतेला त्याग करायला सांगितलं जातंय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर 2014 मध्ये अच्छे दिनाचं स्वप्न दाखवून सत्तेत आलेले सोनं घेऊ नका, खाद्यतेल कमी वापरा असंही सांगत असल्याची वडेट्टीवारांची टीका. पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेल्या गोष्टींची सुरुवात केंद्र सरकारसह भाजप शासित राज्यांनी केली तर ते अधिक योग्य ठरेल. आमदार रोहित पवारांची टीका. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार, मोठ्या रॅली, रोड शो झाले. आता पंतप्रधान महोदयांना हे संकट दिसू लागलंय का? पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावरती रोहिणी खडसेंनी टीका केली आहे. तर मर्यादाच घालायची असेल तर स्वतःच्या परदेशी दौऱ्यांवरती आणि जाहिरातींवरच्या खर्चावरती घालण्याची देखील खडसेंची टीका. देशाचा पैसा बाहेर जाऊ नये, देशाचा पैसा देशामध्ये राहावा यासाठी मोदींचं आवाहन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये केलेलं महत्त्वाचं आवाहन असून याकडे सगळ्यांनी सकारात्मक पद्धतीने बघितलं पाहिजे असल्याची बावनकुळेंची माहिती. देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनाच्या नंतर सराफा व्यवसायाला फटका बसण्याची भीती आहे. सोनं खरेदी न झाल्यास कर्जाचे हप्ते, कारागिरांचा पगार याबद्दल प्रश्नचिन्ह. ग्रामीण भागामध्ये सोनं खरेदी ठप्प होण्याची भीती. युद्धविराम झाला तर हॉर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधील तणावाचा परिणाम जागतिक तेलाच्या व्यापारावर.
कच्च्या तेलाचे भाव 3.30% वाढले. कच्चा तेल प्रति बॅरल $104च्या वर. नाशिकमध्ये पुन्हा एकदा सीएनजीचा तुटवडा आहे. पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा. तासनतास उभं राहूनही गॅस आणि पेट्रोल साठी नंबर लागत नसल्यामुळे वाहन चालक देखील वैतागले आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा संघर्ष सुरू आहे. काँग्रेसच्या विजयानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून संभ्रम तर पक्षांतर्गत मतभेद देखील कायम आहे. केसी वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीश आघाडीवर तर रमेश चनिथला देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत.